हॅपी रोज डे. माझ्या बागेतली छान छान रोजेस, गुलाब मी आज माझ्या देवाला वाहिलीत. मी त्यांच्यासोबत माझा रोज डे सेलिब्रेट केला. रोजेस, गुलाब खूप छान, मस्तच. आणि गावरान गुलाब जर असलं ना तर त्याचा स्मेल अतिशय सुंदर येतो. सकाळी जर तोडून आणलेत ना तर दिवसभर घरात एकदम मस्त घमघमाट असतो. त्याचा स्मेल कुठल्याच गोष्टीला येऊ शकत नाही. मी तुम्हाला आता रोज डेच्याबद्दल आहे ना एक माझी छानशी आठवण सांगणार आहे. आम्ही लहानपणी शिकण्यासाठी ना मामाकडे होतो. आम्ही शाळेतून घराकडे जात असताना आहे ना एक कॉलनी होती आणि त्या कॉलनीच्या तिथे ना अशी खूप सारे गुलाबाची झाडं लावलेली होती. मी, माझ्या दोघं बहिणी आम्ही रस्त्याने जायचो. येताना जाताना फक्त एवढंच टार्गेट की तिथली जी फुलं आहेत ना ती थोडासा आरातारा बघायची, तोडायची आणि पळायची. माहीत नाही ती फुलं त्यावेळेस काय अट्रॅक्ट करायची. आम्ही खूप लहान होतो, काही कळतही नव्हतं. पण काही असो ती फुलं तोडायची. बरोबर मग तिथपर्यंत आलो का बरोबर एकीने बघायचं की कोणी आहे का, कोणी रस्त्याने येतं आहे का. आणि मी मात्र मोठी होती म्हणून मी पटापटा ते फुलं तोडायची. असं खूपदा झालं. ते लोक आमच्यावर चिडायचे, आमच्या मागे पळायचे, आम्हाला ओरडायचे. नंतर त्यांनी आमच्या घराचा पत्ता काढला, आमच्या कंप्लेंट केल्या. खूप वाईट वाटलं. 2-4 दिवस ते गोष्टी सोडून दिल्या. पण माहीत नाही बाबा गुलाब का अट्रॅक्ट करतं. परत तेच सुरू. परत लक्ष द्यायचं, परत ते गुलाब तोडायचा आणि पळून जायचं. काहीच कळत नव्हतं. पण तेव्हापासून तर आत्तापर्यंत अट्रॅक्शन हे कंटिन्यू आहे. गुलाब म्हटला का एकदम वीक पॉईंट. मला खूप अपेक्षा होती की माझ्या घराच्या अवतीभोवती मी खूप गुलाबाची झाडं लावेल आणि लावलीत पण खूप वेगवेगळे प्रकारचे गुलाब आहेत. आणि ते देवाला सकाळी वाहताना मला खूप आनंद होतो. खरंच गुलाब खूप छान असतं. गुलाबाचे खूप बेनिफिट्स आहेत. सौंदर्य प्रसाधनांसाठी पण त्याचा खूप यूज होतो. देवासाठी पण खूप छान आहे. आणि रोज डे कशासाठी सेलिब्रेट करतात हे तर मी नवयुवकांना सांगण्याची गरजच नाही आहे. त्यांच्यासाठी पण खूप बेनिफिशियल आहे. म्हणून हॅपी रोज डे.